बड्या नेत्यांकडून मुलं आणि नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग सुरू आहे. पुणे, कोल्हापूर ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत घराणेशाहीचा व्हायरस पसरल्याचं चित्र आहे. काही नेते आपल्या मुलासाठी, मुलीसाठी किंवा पत्नीसाठी, तर काही नेते भाऊ बहिणीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. पाहूया सविस्तर बातमी काय आहे. नमस्कार, मी वैशाली नागरे. तुम्ही पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह. राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या नेत्यांना मैदानात उतरून तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे इच्छुक उमेदवारांकडून महानगरपालिका निवडणूक 2026 साठी तिकीट मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असून उमेदवारी मिळवण्यासाठी नेते मंडळी आपापल्या पक्षाकडे जोरदार फिल्डिंग लावत असल्याचं चित्र दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेकडून मिळून जवळपास 2000 इच्छुक उमेदवार मैदानात आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार विविध पद्धतीने प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षात तिकीट मिळेल असे नाही. याबाबत त्यांच्यात अस्वस्थता आहे. कारण अनेक ठिकाणी पक्षातील बडे नेते, खासदार, आमदार आणि मंत्र्यांकडून एकाहून अधिक जागांसाठी तिकिटांची मागणी होत असल्याचे दिसत आहे. काही नेते आपल्या मुलासाठी, मुलीसाठी किंवा पत्नीसाठी, तर काही नेते आपल्या भाऊ बहिणीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. नातेवाईकांना तिकीट मिळवून देण्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढताना दिसत आहे. या वजनाचा पक्षश्रेष्ठींवर नेमका किती प्रभाव पडतो हे आगामी उमेदवार यादीतून स्पष्ट होणार आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील इच्छुक नातेवाईकांची संख्या मोठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदासाठी उमेदवारी मागितली आहे. तर आमदार प्रदीप जयस्वाल यांनी मुलगा ऋषिकेशसाठी उमेदवारी मागितली आहे. माजी आमदार किशनचंद तनवानी यांनी आपला मुलगा आणि भावासाठी उमेदवारी मागितली आहे. पुढे माजी महापौर नंदू घोडेले यांनी स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. व माजी महापौर विकास जैन यांनी स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. भाजप खासदार भागवत कराड यांनी मुलगा हर्षवर्धन आणि बहीण उज्ज्वला दहिफळे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. आमदार नारायण कुचे यांनी पत्नी शीतलसाठी उमेदवारी मागितली आहे. त्याचबरोबर आमदार संजय केनेकर यांनी मुलगा हर्षवर्धनसाठी उमेदवारी मागितली आहे. गुजरातचे मंत्री CR पाटील यांची मुलगी धर्मिष्ठा चव्हाण हिने उमेदवारी मागितली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपला भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. पुढे चंद्रकांत खैरे यांनी मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिन यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. त्याचबरोबर इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल जलील देखील निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. कोल्हापूरमध्ये देखील घराणेशाही चर्चेचा विषय ठरत आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेच्या नेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव देखील रिंगणात उतरणार आहे. पिंपरी चिंचवडमध्येही घराणेशाही ठळकपणे दिसून येत आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक आहेत. शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित बारणे आणि पुतणे निलेश बारणे यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. दोघांनाही प्रभाग क्रमांक 24 मधून धनुष्यबाण चिन्हावर उभं केलं जाणार असल्याची चर्चा आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्या प्रभागातून हे ऐनवेळी जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच भाजप आमदार उमा खापरे यांचे पुत्र जयदीप खापरे पहिल्यांदाच निवडणुकीसाठी इच्छुक असून प्रभाग क्रमांक 19 मधून त्यांनी तयारी सुरू केली आहे.
व भाजप आमदार अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील. प्रभाग क्रमांक 10 मधून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीच्या रिंगणात नेमकं कोण उतरणार याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.